सुरुवातीला बातमी बीडमधनं. बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमागे असलेलं पॉलिटिकल कनेक्शन आता समोर येत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असेल किंवा मग 2 कोटींच्या खंडणीचं प्रकरण असेल, हे राजकीय कनेक्शन नेमकं काय आहे या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट बघूया. बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानं राज्य हादरलेलं असतानाच आता या प्रकरणातील राजकीय कनेक्शन समोर येतंय. काही दिवसांपूर्वीच्या खंडणी प्रकरणाची कड या प्रकरणाला आहे. या खंडणीच्या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झालाय. ते प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊ. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर हाणामारी झाल्याची घटना. या घटनेत संतोष देशमुख आणि आरोपी सुदर्शन घुले दोघेही सहभागी असल्याची माहिती. याच घटनेचा राग मनात ठेवून संतोष देशमुखांचा खून केल्याचा संशय. आता त्याच अवाधा ग्रीन एनर्जी या पवनचक्की कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल. या प्रकरणात तिघांच्या नावाचा समावेश. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांचा समावेश. यातील सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहे. शिवाय काहीच दिवसांपूर्वी झालेल्या पवनचक्की कार्यालयाच्या बाहेरील राड्यात सुद्धा घुले आणि देशमुख दोघेही होते. त्यामुळे पोलिसांनी आता देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा खंडणी प्रकरणाशी काही संबंध आहे का या दृष्टीनं तपास सुरू केलाय. आणि त्यामुळं या खंडणी प्रकरणातील उर्वरित 2 आरोपी नेमके कोण आहेत हेही पाहणं गरजेचं आहे. बीडचे हैवान, राजकीय कनेक्शन. बीडच्या माजी सरपंच हत्या प्रकरणातील 2 मारेकरी मोकाटच. पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी. वाल्मिक कराड राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी. वाल्मिक कराड परळीचा माजी नगराध्यक्ष. वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यांसोबत फोटो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटेही आरोपी. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणानं बीडमध्ये प्रचंड दहशत. या वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा समोर आले. एवढंच कशाला, त्याच्या नावे असलेल्या फेसबुकवर प्रोफाईल फोटो सुद्धा धनंजय मुंडेंसोबतचा आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, अजित पवार यांच्यासोबतचे वाल्मिक कराडचे फोटो समोर आलेत. खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणात एका आरोपीचं नाव असल्यानं राजकीय नेत्यांकडून अप्रत्यक्ष टीका सुरू झालीय. आरोपी अजून पूर्ण अटक नाही, त्यांचे मोबाईल जप्त नाही. पोलीस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात. मी तर म्हणेल इथला PI कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण त्याला सगळं माहिती होतं. त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. इथल्या PI ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये. आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात. जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे. सरकारला दे माय धनी ठाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे हा वैश्विक प्रकार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच घडतोय. आणि मी दुपारी बोलताना सांगितलं की लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण आहे. पण आज लोकांमध्ये लोक रस्त्यावर उतरतील जर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगाराचे मागचे मास्टर माइंड जे आहेत जोपर्यंत सापडत नाही तर लोक रस्त्यावर उतरतील या विषयावर. एकीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे, तर मुंडे बंधू भगिनींनी कठोर कारवाईची मागणी करत बीड जिल्ह्याला बदनाम न करण्याचं आवाहन केलंय. हत्या झाली, मृत्यू झाला, त्याच्याविषयी तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना, दुःख आणि शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे. माझा परिवार, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलं, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे. त्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही. ज्या पवनचक्की कार्यालयाबाहेर या वादाची ठिणगी पडल्याचा अंदाज आहे आणि ज्या पवनचक्की बनवणाऱ्या कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे, त्या पवनचक्कीचं आणि बीडमधल्या खंडणी प्रकरणांचं नेमकं काय कनेक्शन आहे तेही पाहूया. बीड जिल्ह्यातील वातावरण व भौगोलिक रचना ही सौर ऊर्जा व पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी उपयुक्त.
10 वर्षांच्या काळात बीड जिल्ह्यात सौर ऊर्जा व पवन ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन, पवन ऊर्जा कंपन्यांचे मोठमोठे गोडाऊन तसंच कार्यालय बीड जिल्ह्यात. बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, केज, धारूर या पट्ट्यात पवनचक्क्या. सध्या बीड जिल्ह्यात अशा 5 ते 6 कंपन्या कार्यरत. या कंपन्यांनी भूसंपादन करण्यासाठी काही स्थानिकांना आपल्या सोबत घेतलं. अनेकदा यासाठी स्थानिक लोक त्या शेतकऱ्यावर जमिनीसाठी दबाव देखील आणतात. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात या स्थानिक लोकांना टक्केवारी देखील दिली जाते. अनेकदा मारहाण, बंदुकीचा धाक दाखवणं अशा प्रकारचे गुन्हे घडलेत. पवनचक्कीसाठी काम करणारे अधिकारी व काही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातील असतात. त्यांना धाक दाखवून आपल्या पदरात काही पाडून घेण्यासाठी अनेक जण दहशत निर्माण करतात. यातूनच काही स्थानिक राजकीय नेते, कार्यकर्ते यांना देखील या पवनचक्की प्रकल्पातील अर्थकारण आता खुणावतंय. नवीन पोरांना, तरुण पोरांना गुन्हेगारीकडे वळण्यासाठी जे प्रोत्साहित केलं जाते ते प्रोत्साहित करण्यापासून त्यांनी रोखावं. ते जे आका आहेत त्यांच्या आकाच्या आकांनी त्यांना समजून सांगावं असं माझं स्वतःचं मत आहे. बीडमधील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीनं बीडमध्ये गुन्हेगारी वाढलीये. मात्र या गुन्हेगारीला, या गुन्हेगारांच्या प्रवृत्तीला खतपाणी घातलं जातंय ते राजकीय वरदहस्तानं. या दोन्ही प्रकरणांमधून राजकीय वरदहस्त असलेले गुन्हेगार कायद्याची फारशी तमा बाळगत नाहीत हेच स्पष्ट होतंय. उदय नागरगोजेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.